हाय एव्हरीवन। तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की दिवसेंदिवस शुद्ध आणि भेसळ न करता खाद्यपदार्थ मिळणं जरा कठीणच झालं आहे। तर मग काही गोष्टी आपल्या हेल्थच्या दृष्टीने जर आपण घरीच बनवायला शिकलो तर किती छान ना। चला तर मग आज बघूयात की घरच्या घरी साईपासून तूप कसं बनवायचं ते, आणि ते पण माझ्या आईच्या पद्धतीने, कारण तिच्याकडूनच मी खरं तर तूप बनवायला शिकली। याआधीसुद्धा मी तूप कसं काढते याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे। तर इथे मी 15 ते 20 दिवसांची साय जमा करून ठेवते आणि फ्रीजरमध्ये ठेवते। फ्रीजमधून काढल्यानंतर त्याला 1 आवरसाठी तसंच थोडं नॉर्मल टेम्परेचरवर येऊ देते। तर सुरुवातीला जमा केलेली साय आईने मिक्सरमधून फिरवून घेतली। यामध्ये लोणी ही दुधापासून वेगळं होतं। आता हे लोणी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एका मोठ्या कढईमध्ये कडवायला ठेवायचं। छोटं भांडं घेतल्यास तूप उतू जातं आणि सांडण्याची शक्यता असते, म्हणून थोडं मोठंच भांडं घ्यायचं। आणि आता छान त्याला ढवळत राहायचं। तूप जेव्हा रेडी होतं तेव्हा एकदम ट्रान्सपरंट दिसायला लागतं आणि बेरीही खाली बसून जाते, तेव्हा समजायचं आपलं तूप इथे रेडी झालं आहे। त्यानंतर स्वच्छ चाळणीने हे तूप एका स्वच्छ भांड्यात भरून घ्यायचं। तर कशी वाटली माझ्या आईची ही तूप काढायची पद्धत मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तूप हे जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी त्यामध्ये विळाचं पान हे तूप गरम असताना टाकायचं आणि त्यानंतर बाजूला काढायचं। त्यामुळे तूप जास्त दिवस टिकतं आणि त्याला चवही छान येते। तर परत भेटूया अशाच छानशा रेसिपी आणि छोट्या छोट्या टिप्स घेऊन एका नवीन इंटरेस्टिंग मिनी व्लॉगमध्ये। तोवर स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि मस्त मस्त हेल्दी रेसिपी ट्राय करा, यांचा मनसोक्त आनंद घ्या। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया, तोवर बाय बाय।